हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपला 5th चॅप्टर जो आहे द फाउंडेशन ऑफ द स्वराज्य म्हणजेच स्वराज्य स्थापना हा चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. बघा, आपला 5th चॅप्टर आहे द फाउंडेशन ऑफ दी स्वराज्य म्हणजे स्वराज्याची स्थापना. In the first half of the 17th century, an epoch-making personality emerged in Maharashtra, छत्रपती शिवाजी महाराज. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले. He established Swarajya by challenging the unjust ruling powers here. Shivaji Maharaj was born at the Shivneri fort near Junnar in Pune district on the day of Falgun Vaidya Tritiya in the Shak year 1551, that is on 19 February 1630. In this chapter, we will study how he founded Swarajya. त्यांनी येथील अन्यायी अशा राजसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना जी आहे ती महाराष्ट्रात केली. त्यांचा जन्म शके 1551 फाल्गुन वैद्य तृतीयेस म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 पुण्यातील जुन्नर या शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि त्यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेची माहिती जी आहे ती आपण आजच्या या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. शहाजी राजे कोण होते? फादर ऑफ शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचे वडील. ओके. शहाजी राजे, द फादर ऑफ शिवाजी महाराज, वॉज द प्रीएमिनंट सरदार इन द डेक्कन. हे कोण होते? हे दक्षिणेतील एक मातब्बर असे सरदार होते. The Mughals had launched a campaign to conquer the Nizamshahi kingdom. The Adil Shah of Bijapur allied with the Mughals in this campaign. Shahaji Maharaj did not wish the Mughals to get an entry into the south, so he tried to save Nizamshahi by offering stiff resistance to the Mughals. But he could not withstand the combined might of the Mughals and the Adil Shah. The Nizam Shahi was defeated and came to an end in 1636 CE. ओके. आता इथे त्यांनी काय सांगितलंय की शहाजी महाराज जे होते ते दक्षिणेतील एक मातब्बर असे सरदार होते. मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती आणि या मोहिमेत विजापूरचा आदिलशाह जो होता त्या आदिलशाहने मुघलांशी सहकार्य केले होते. मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये ही शहाजी महाराजांची भावना होती आणि म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर असा विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला. पण मुघल आणि आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि 1636 इसवी सन 1636 निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली. निजामशाही कम टू एंड. ओके. ती पूर्णपणे नष्ट झाली. आफ्टर द निजामशाही वॉज वाईप आउट, शहाजी राजे बिकेम अ सरदार ऑफ आदिल शाह ऑफ बिजापूर. द रिजन कंप्राइजिंग पुणे, सुपे, इंदापूर अँड चाकण पारगनस located between the Bhima and Nira rivers was vested in Shahaji Raje as a Jagir. This was continued by the Adil Shah and he also granted the Jagir of Bengaluru and the neighboring areas in Karnataka to Shahaji Raje. निजामशाहीचं अस्तित्व हे संपुष्टात आल्यानंतर म्हणजे ती नष्ट झाल्यानंतर शहाजी राजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले. शहाजी राजांकडील भीमा आणि नीरा या नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापूर, चाकण हे परगणे जे होते ते त्यांच्या मूळ जहागिरीचा मुलूक आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला.
आणि आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकात बेंगळुरू आणि त्याच्या आसपासचा जो परिसर आहे, आसपासचा जो प्रदेश होता, त्याचा जहागीर म्हणून मिळाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलं, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, जहागीर और जागीर means the right to enjoy the revenue of the region. The sardars in the service of rulers used to get the revenue of the region as income instead of getting salaries directly. The region was chosen in such a way that the revenue would be equal to the salary. आता तुम्हाला माहिती आहे का, जहागीर आणि जागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क जो आहे त्याला जागीर असं म्हणतात. ठीक आहे. राजकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळत होती त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता, म्हणजे पगार सॅलरी जी आपण म्हणतो ती न देता, त्या वेतनेच्या इक्वल म्हणजे ते जेवढं वेतन होतं, ती जेवढी सॅलरी होती त्याच्या रकमे इतकंच उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश त्यांना नेमून दिला जात होता. त्यालाच जहागीर असं म्हणत. Shahaji Raje was valiant, courageous, intelligent, and a great political expert. He was an excellent archer. He was also an expert in using the sword, patta, and spear. He loved his subjects. He had won many regions in Maharashtra, Karnataka, and Tamil Nadu. South India was in awe of him. While Shivaji and Jijabai were at Bengaluru, he had arranged for providing excellent education to Shivaji so as to enable him to become a king. He himself aspired to establish Swarajya by ousting the powers of foreign people. That is why he is known as Swarajya Visionary. He sent Shivaji and Jijabai from Bengaluru to Pune with loyal and competent associates. शहाजी राजे कसे होते, तर शहाजी राजे हे पराक्रमी होते, धैर्यशील होते, बुद्धिमान होते, त्याचसोबत श्रेष्ठ राजनीतिज्ञ असे होते. ते उत्तम धनुर्धर सुद्धा होते. तसेच त्यांना तलवार, पट्टा, भाला या गोष्टी चालवण्यात सुद्धा ते पटाईत होते. प्रजेवर ते अतिशय प्रेम करत होते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते आणि दक्षिण भारतात त्यांचा मोठा असा दरारा होता, म्हणजे लोक त्यांना घाबरायची. शिवराय आणि जिजाबाई बंगळुरू येथे असताना त्यांनी शिवरायांना म्हणजे शिवाजी महाराजांना राजा बनवण्यासाठी योग्य असं उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. परकीय लोकांच्या सत्ता उलथून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र अशी इच्छा होती, तीव्र अशी आकांक्षा होती आणि म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक असं म्हटलेलं आहे, स्वराज्य विजनरी. ओके. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू आणि कर्तबगार सहकाऱ्यांसोबत बंगळुरूहून पुण्याला पाठवले. देन द रोल ऑफ वीरमाता जिजाबाई. आता आपण वीरमाता जिजाबाई यांच्याबद्दल पाहणार आहोत. Jijabai was the daughter of the great Sardar Lukhuji Raje Jadhav of Sindhed Raja in Buldhana district. At the young age, she had received military training as well as education in various subjects. आता जिजाबाई ज्या होत्या त्या कोण होत्या, तर जिजाबाई ह्या बुलढाणा राज्यातील सिंदखेड राजा जो होता तेथील मर्तबगर जे सरदार होते लुखुजीराव जाधव, ठीक आहे, लुखुजी राजे जाधव त्यांच्या या कन्या होत्या. त्यांना लहानपणीच विविध अशा विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही मिळालेलं होतं. She helped and encouraged Shahaji Maharaj to realize his dream of establishing Swarajya. She was a competent and visionary political expert. She constantly guided Shivaji in the mission of establishing Swarajya. At times, she undertook the task of giving verdicts for resolving the problems of people. She was very particular about giving excellent education to Shivaji. She installed in him values like modesty, truthfulness, oratory, vigilance, courage, and fearlessness. She saw that he was trained in the uses of weapons and inspired in
him. He will too win and the dream of स्वराज्य. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना जे काही करता येईल, त्यांना जे काही सहाय्य करता येईल ते त्यांना करत असत. त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या अशा राजनीतिज्ञ नक्कीच होत्या. स्वराज्य स्थापन करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी त्या कामात सुद्धा त्यांनी त्यांची मदत जी आहे ती शिवाजी महाराजांना केलेली आहे. शिवरायांना उत्तम असं शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव त्या जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता किंवा वाचक चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भरता आणि शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न हे सगळे संस्कार जे आहेत ते शिवरायांवर केले होते. नाव नेक्स्ट बघा, शिवाजीज कॅम्पेन्स अँड असोसिएट्स. आता शिवरायांचे सहकारी बघूया. शिवाजी महाराज started the work of founding the Swarajya in the Mawar region. The Mawar terrain is full of hills and valleys and is not easily accessible. Shivaji Raje made use of these geographical features of Mawar very skillfully for the purpose of the foundation of the Swarajya. He created a feeling of trust and affection in the minds of the people. Many campaigns and associates joined him in his work of founding the Swarajya. Among them were Yashaji Kank, then Baji Palaskar, Bapuji Mudgal, Narhekar Deshpande brothers, Kavji Kondalkar, Jiva Mahal, Tanaji Malusare, Kanhuji Jedhe, Baji Prabhu Deshpande and Dadaji Narasprabhu Deshpande. On the strength of this associate, Shivaji Maharaj undertook the cause of Swarajya. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ही मावळ भागात केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम आणि नैऋत्य दिशांचा जो तो भाग होता. मावळचा प्रदेश हा डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा आणि दुर्गम असा होता. मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगलेच सवंगडी किंवा सहकारी जे आहेत ते मिळाले. जसं यसाजी कांग, बाजी पालस्कर, बापूजी मुदगल, नेरेकर देशपांडे, बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा महाल, तानाजी मालुसरे, त्याचप्रमाणे आणखीन सुद्धा जे आहेत जसं की कन्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे, ही सुद्धा आणखीन त्यातील काही नावं होती. आणि या सहकाऱ्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले. नाव इथे बघा, ऑलवेज रिमेंबर. बघा आपल्याला काय दिलंय, 12 मावळ. ओके, पवन मावळ, हिरडस मावळ, गुंजन मावळ, पौड व्हॅली, मुठे व्हॅली. अच्छा, इथे व्हॅली म्हणजे काय तर खोरे. ठीक आहे, पौड व्हॅली, मुठे व्हॅली, मोसे व्हॅली, कानंद व्हॅली, वेलवंड व्हॅली, रोहित व्हॅली, अंधार मावल, नाने मावल, कोरबसे मावल. ओके, कोरबारसे मावल. Mawar Valley in the Sahyadris was a region in the Pune Jagir of Shivaji Maharaj. It is also known as 12 मावळ. आता हे जे 12 मावळ आहेत हे शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतली सह्याद्रीच्या कुशीत असलेले प्रदेश. ठीक आहे, त्यांनाच 12 मावळ म्हणजेच मावळ खोरे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, 12 मावळ असं म्हटलेलं आहे त्यांना. ओके, त्याच्यानंतर बघा, डू दिस, फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस असोसिएट्स ऑफ शिवाजी महाराज, जीवा महाल, देन तानाजी मालुसरे अँड बाजीप्रभू देशपांडे. आता यांनी आपल्याला सांगितले की यांच्याबद्दल आणखीन माहिती जी आहे ती तुम्हाला शोधायची आणि ती माहिती जी आहे ती नोट डाऊन करून तुम्हाला ठेवायची आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा,
Royal seal, that is Rajamudra. Okay. The objective of Shivaji Maharaj of establishing Swarajya is clearly expressed in his royal seal. The following Sanskrit lines are inscribed on this royal seal, that is Rajamudra. आता स्वराज्य स्थापनेच्या मागे शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते. या राजमुद्रेवर संस्कृत ओळीत त्यांचं जे ध्येय आहे ते कोरलेलं आहे. बघा काय लिहिलंय. प्रतिपंचद्र लेखव वर्धिष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो, मीनिंग काय होतो. दिस सील विल ग्रो इन स्प्लेंडर लाईक द न्यू मून. दिस सील ऑफ शिवाजी द सन ऑफ शहाजी रिसिव्हिंग homage from the whole world denotes the welfare of the people. काय होतं याचा अर्थ की शहाजीचा पुत्र म्हणजेच कोण तर शिवाजी याची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे म्हणजे शुल्क पक्षातील प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही राजमुद्रा आहे. प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते अशी ही राजमुद्रा आहे. द मीनिंग ऑफ इन्स्क्रिप्शन ऑन दिस सील इज इम्पॉर्टंट फ्रॉम मेनी एंगल्स. थ्रू दिस इन्स्क्रिप्शन महाराज हॅज expressed his gratitude towards his father. In confidence that Swarajya would expand continuously, his own experience of the respect that the seal, that is Swarajya, commanded from all, his commitment to the welfare of his subjects, and the certainty of ruling over his land independently, this short inscription covers the entire concept of स्वराज्य. राजमुद्रेतील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे. महाराजांनी या वचनातून वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्वास, मुद्रेला म्हणजेच पर्यायाने स्वराज्याला चांगला आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी जी आहे ती, आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री, इतक्या सगळ्या गोष्टी यांनी व्यक्त केलेल्या आहेत. या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण असा सार जो आहे तो आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, लेट्स लर्न. ऑब्झर्व द ऑफिशियल सील ऑफ अवर कंट्री. आपल्या देशाच्या राजमुद्रेचे निरीक्षण करा. व्हॉट फीचर्स डू यू ऑब्झर्व. तुम्हाला कोणत्या गोष्टी त्यात दिसतात ते ऑब्झर्व करा. इन विच प्लेसेस इज द ऑफिशियल सील यूज्ड. आणि राजमुद्रेचा वापर हा कुठे कुठे केलेला तुम्हाला आढळतो याचा अभ्यास तुम्हाला करायला सांगितलेला आहे. सो फ्रेंड्स, आपला ह्याचा जो उर्वरित पार्ट आहे म्हणजे जो राहिलेला चॅप्टर आहे हा आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत, म्हणजे पार्ट 2मध्ये पाहणार आहोत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा या चॅप्टरचा पार्ट 2 जो आहे तो पाहू शकता. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही कमेंटमध्ये सांगा. त्या क्वेरीजची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.